गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आमचा दुसरा दिवस आणि सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि आता आमचं ठरतं आहे की काही जण म्हणत आहेत दर्शनासाठी आपण बसने जाऊ आणि काही जण म्हणत आहेत इथंपर्यंत आलो आहे तर आपलीच बाईक घेऊन वर जाऊ. तर बघूया कोणाकोणाचं कसं काय काय ठरते. तर तोपर्यंत हा डोंगर आमच्या हॉटेलच्या गॅलरीतूनच दिसतो. हाच तो डोंगर आहे आणि इकडंच आम्हाला पुन्हा वरती जायचं आहे. चला बघूया आता कसं ठरतं आहे आमचं, गाडी की बस म्हटलं तर इथंच खाली लगेच बस मिळेल आम्हाला वर दर्शनासाठी जायला. आणि शेवटी फायनल झाले की गाडी घेऊन जायचं. 11:15 वाजलेत आणि आम्ही आता आमच्या 4-5 जण आहे जे टू व्हीलर घेऊन बाहेर पडलेलो आहे. बघूया आता कसं गाड्या कुठं लावायच्या, हेल्मेट कुठं ठेवायचं ते सगळं थोडं मॅनेज करावं लागणार आहे वर जाऊन. हे मेन द्वार असावं. इथून पुढे सिक्युरिटी चेकपोस्ट आहे. डोंगर एक फोटो घेऊ. फोटो घेऊ लगेच सिक्युरिटीवाले येऊन जावा हाला म्हणा लागले. मग निघालो. चेक करून आम्हाला सोडलं. आता सगळे इथं एकत्र येणार आणि इथून एकत्रच निघणार. चला सगळीजणं आली. आम्ही निघालो. सगळीकडे लाइटिंग लावलेलं आहे इथून आणि मंत्र चालू आहे. ओम नमो व्यंकटेशाय नमः. आलं. आतमध्ये आलेलो आहे. फ्री लॉकर अवेलेबल. आता इथं आम्ही लॉकर बघून आमचे सगळे हेल्मेट्स लॉकरमध्ये देणार. लाईन आहे, लाईनमध्ये थांबतो. 665 नंबरचा आम्हाला लॉकर मिळाले आहे आणि एक खोल. तर ह्याच्यात आम्ही आमचे सगळे हेल्मेट ठेवणार. बरोबर आता
9:30 वाजलेले आहेत आणि दर्शन वगैरे सगळं आमचं झालं आहे. आम्ही परत खाली आलो आहे. लॉकर क्लॉक रूम वगैरे आमची जी काय होती ती सबमिट केल्या आणि आता आम्ही परत सगळीजणं एकत्र आली. काही लोक अजून थांबलेली ती पण आलेत. आता आम्ही परत गाडीवरून खाली आमच्या हॉटेलला जाणार. चला गाडीवर भेटू. आणि आम्ही निघालो. 9:35 झालेत. रिग्रुपिंग अँड गो. मगाशी एका टर्नवर टर्न नंबर 55 असं लिहिलेलं. बहुतेक ते 55 टर्न असावेत. हां बरोबर आहे. आता 2 टर्न झाले. हा 53वा टर्न दिसतो. अजून 12-13 किलोमीटर राहिले पण पावसाचे थेंब यायला चालू झालेत. होपफुली जास्ती पाऊस पडायला नको, कारण आम्ही रेनकोट वगैरे काहीच कॅरी केलेलं नाही. थोडासा मोठा पाऊस चालू झालेला आहे. विषय असा झाला आहे, पावसाचं काय गणित समजेना. घटकेत मोठा पाऊस येतोय, मोठे थेंब येतात, मधनंच गायब होतंय. त्यामुळं आता मात्र जरा चांगलाच मोठा लागलेला दिसतोय पाऊस. त्यामुळं आम्हाला कसल्याही परिस्थितीत आता थांबून आपण मोबाईल बॅगेत ठेवायला लागणार. डोंगर उतरून खाली आलो आता हॉटेलकडे. हॉटेल आमचं आलं. तेच उजव्या हाताला आहे, पण नंदी सर्कलमधून टर्न मारून परत आम्हाला पलीकडच्या साईडला जावं लागेल. हे आलं आमचं हॉटेल.